प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जातं. मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी ही गोष्ट अक्षरशः खरी करून दाखवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अशी काही जोडपी आहेत ज्यांच्या जोडीदारांमध्ये तब्बल 10-15 वर्षाचं अंतर आहे, तर काहींच्या वयातील फरक तब्बल 30 वर्षापर्यंत पोहोचतो. मात्र या जोडप्यांनी त्यांच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणाच्या जोरावर आदर्श संसार उभा केला आहे. चला तर जाणून घेऊया मराठी मनोरंजन विश्वातील अशाच काही प्रसिद्ध जोडप्यांविषयी. व्ही. शांताराम आणि संध्या शांताराम. वयातील अंतर 30 वर्ष. मराठीतील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी झाला, तर अभिनेत्री संध्या शांताराम यांचा जन्म 22 सप्टेंबर 1931 रोजी झाला. दोघांच्या वयात जवळपास 30 वर्षांचं अंतर होतं. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या 2 आंखे 12 हात, जनक जनक पायलबाजी, नवरंग, पिंजरा या चित्रपटांमध्ये संध्या यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांनी 1956 मध्ये विवाह केला. व्ही. शांताराम यांचे हे तिसरे लग्न होते. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. वयातील अंतर 18 वर्ष. मराठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला, तर निवेदिता सराफ यांचा जन्म 6 जून 1965 रोजी झाला. दोघांच्या वयातील फरक 18 वर्ष आहे. अशोक आणि निवेदिता यांनी धूमधडाका, अशी बनवाबनवी, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, चंगू मंगू अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यातच त्यांची मने जुळली आणि त्यांनी 1989 साली लग्न केलं. त्यांना एक मुलगा असून सध्या तो परदेशात वास्तव्यास आहे. व्ही. शांताराम आणि जयश्री. वयातील अंतर 17 वर्ष. व्ही. शांताराम यांचे दुसरे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री यांच्याशी झाले. जयश्री यांचा जन्म 1918 मध्ये झाला. दोघांच्या वयात सुमारे 17 वर्षांचं अंतर होतं. जयश्री यांनी व्ही. शांताराम यांच्या शकुंतला, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, दहेज आणि 3 बत्ती 4 रास्ता यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटातील सहवासातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 1941 मध्ये विवाह केला. मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे. वयातील अंतर 16 वर्ष. विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला, तर प्रिया बेर्डे यांचा जन्म 30 जुलै 1970 रोजी झाला. दोघांच्या वयातील अंतर 16 वर्ष आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न रुही बेर्डे यांच्याशी झाले होते. लक्ष्मीकांत आणि प्रिया या दोघांनी रंगत संगत या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. नंतर या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. या दरम्यान लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1998 मध्ये विवाह केला. त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी 2 मुलं आहेत. दुर्दैवाने 2004 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. गिरीश ओक आणि पल्लवी ओक. वयातील अंतर 15 वर्ष. अभिनेते गिरीश ओक यांचा जन्म 16 डिसेंबर 1959 रोजी झाला. गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं, पण लग्नाच्या काही वर्षांनी ते वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी पल्लवी ओक यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघांच्या वयात जवळपास 15 वर्षांचं अंतर आहे. अभिनेत्री गिरिजा ओक ही गिरीश यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी आहे, तर त्यांना दुसऱ्या पत्नीपासून दुर्गा नावाची मुलगी आहे. मोहन गोखले आणि शुभांगी गोखले. वयातील अंतर 14 वर्ष. दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1953 रोजी झाला, तर शुभांगी गोखले यांचा जन्म 2 जून 1968 रोजी झाला. दोघांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. मोहन आणि शुभांगी यांची भेट एका नाटकादरम्यान झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांनी मिस्टर योगी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. पुढे 1989 मध्ये त्यांनी लग्न केलं. अभिनेत्री सखी गोखले ही त्यांची मुलगी आहे. दुर्दैवाने 1998 साली मोहन गोखले यांचे निधन झाले. सुनील तावडे आणि संगीता तावडे. वयातील अंतर 11 वर्ष. सुनील तावडे यांची अचूक जन्मतारीख उपलब्ध नाही, मात्र एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. सुनील यांचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांनी घटस्फोट घेतला होता. एका एकांकिकेदरम्यान त्यांची ओळख संगीता यांच्याशी झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1987 साली त्यांनी संगीता यांच्याशी लग्न केलं. त्यांना 2 मुले असून त्यांचा मुलगा शुभंकर तावडे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. वयातील अंतर 10 वर्ष. सचिन पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 रोजी झाला, तर सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1967 रोजी झाला. दोघांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे. सचिन आणि सुप्रिया यांनी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
आणि 1985 साली त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी अशी ही बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा, माझे पती करोडपती अशा अनेक सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांना श्रिया नावाची मुलगी असून ती देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर, वयातील अंतर 9 वर्ष. महेश मांजरेकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1958 रोजी झाला, तर मेधा मांजरेकर यांचा जन्म 28 एप्रिल 1967 रोजी झाला. दोघांच्या वयातील अंतर 9 वर्ष आहे. आई या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1995 साली त्यांनी लग्न केलं. त्यावेळी महेश आणि मेधा या दोघांचाही घटस्फोट झाला होता. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर महेश यांनी दिग्दर्शित केलेल्या काकस्पर्श, नटसम्राट, दे धक्का अशा गाजलेल्या चित्रपटात मेधा यांनी काम केलं आहे. महेश आणि मेधा यांना सई नावाची मुलगी असून ती देखील अभिनेत्री आहे. सोनाली खरे आणि विजय आनंद, वयातील अंतर 8 वर्ष. अभिनेत्री सोनाली खरे यांचा जन्म 13 डिसेंबर 1982 रोजी झाला, तर अभिनेते विजय आनंद यांचा जन्म 1964 साली झाला. दोघांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे. एका हिंदी प्रोजेक्टमध्ये काम करताना विजय आणि सोनाली यांची मने जुळली आणि त्यांनी 2007 साली लग्न केलं. विजय हे अनेक हिंदी चित्रपटात झळकले आहेत. याशिवाय ये रे रे पैसा, माय लेक, स्माईल प्लीज अशा मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे. दोघांनी 2007 मध्ये विवाह केला आणि त्यांना एक मुलगी आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट, वयातील अंतर 8 वर्ष. अभिनेता उमेश कामत यांचा जन्म 12 डिसेंबर 1978 रोजी झाला, तर प्रिया बापट यांचा जन्म 18 सप्टेंबर 1986 रोजी झाला. दोघांच्या वयात 8 वर्षांचं अंतर आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जातात. आभाळमाया मालिकेदरम्यान त्यांची ओळख झाली. पुढे विविध प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2011 साली त्यांनी लग्न केलं. टाइम प्लीज, बिन लग्नाची गोष्ट यांसारख्या चित्रपटात, तर आणि काय हवं हे काय नवीन यांसारख्या वेबसिरीजमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. सुव्रत जोशी आणि सखी गोखले, वयातील अंतर 8 वर्ष. सुव्रत जोशी यांचा जन्म 22 एप्रिल 1985 रोजी झाला, तर सखी गोखले यांचा जन्म 17 जुलै 1993 रोजी झाला. या दोघांमध्ये 8 वर्षांचं अंतर आहे. सखी गोखले ही शुभांगी गोखले हिची मुलगी आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी अमर फोटो स्टुडिओ आणि वरवरचे वधूवर या नाटकामध्ये एकत्र काम केलं आहे. 2019 साली ते दोघे लग्नबंधनात अडकले. तर ही होती अशा कलाकार जोडप्यांची यादी ज्यांच्या वयामध्ये खूप जास्त अंतर आहे. या यादीत कोणती जोडी राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.